नमस्कार सर्वांना, विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका या ठिकाणी सामान्य ज्ञानचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इरई बघा नदीच्या काठावर चंद्रपूर हे शहर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महाबळेश्वर जिल्हा सातारा बघा या ठिकाणी कृष्णा या नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा, घोलवड बघा हे ठिकाण चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पारस हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, पारस हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा अकोला या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाली बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर बघा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, देऊळगाव रेहेकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, देऊळगाव रेहेकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं बघा अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना बघा सन 1988 या वर्षी या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली? बघा, सह्याद्री या पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सह्याद्री या पर्वताची बघा निर्मिती ही प्रस्तरभंग यांच्यामुळे ती झालेली आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला बघा सर्वात लहान जिल्हा म्हणजे मुंबई शहर हा जिल्हा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुरुड जंजिरा बघा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मुरुड जंजिरा बघा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शेरवली हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? शेरवली बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महर्षी कर्वे यांचं बघा शेरवली हे त्यांचं जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी बघा यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा, यशदा बघा ही संस्था पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुळा नदीवरचा बघा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मुळा बघा नदीवरचा बघा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक पुढीलपैकी कोणत्या एका देशाचा पहिला क्रमांक लागतो? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक बघा रशिया या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी भारताचं बघा राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? बघा, वंदे मातरम बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप D ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड
RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे. रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. लेखन व संकलन पहा विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे. जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकणार आहात. विषय क्रमांक पुढचा बघा सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये लोकसंख्येची बघा घनता खालीलपैकी किंवा सन 2011च्या जनगणनेनुसार बघा भारतामध्ये बघा लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती होती. बघा लोकसंख्येची बघा एकूण घनता बघा 382 बघा चौरस किमी बघा सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये लोकसंख्येची एकूण घनता होती. विषय क्रमांक पुढचा बघा मल्याळम ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे. बघा मल्याळम बघा केरळ या राज्याची या ठिकाणी प्रमुख भाषा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा लोणी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उगम पावते. बघा लोणी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उगम पावते. बघा लोणी बघा नदी राजस्थान या राज्यामध्ये ती नदी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा सोयाबीनचे उत्पादनामध्ये सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते. बघा सोयाबीनचं बघा सर्वात जास्त उत्पादन बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा सोयाबीनचं सर्वात जास्त उत्पादन होते. विषय क्रमांक पुढचा बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे. मत्स्य उत्पादन बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती म्हणजे बघा नील क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा कोलार व हट्टी या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत. बघा कोलार आणि हट्टी बघा सोन्याच्या खाणी बघा कर्नाटक या राज्यामध्ये आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना बघा पेरांबूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा रेल्वेचे डबे बघा बनवण्याचा कारखाना पेरांबूर बघा हा कारखाना बघा तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पहिले अध्यक्ष बघा ओमेशचंद्र बॅनर्जी बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. विषय क्रमांक पुढचा बघा उस्ताद बिस्मिल्ला खा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकार उस्ताद बिस्मिल्ला खा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. उस्ताद बिस्मिल्ला खा बघा शहीनाई वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा गोल घुमट बघा हे प्रसिद्ध स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. गोल घुमट बघा गोल घुमट बघा विजापूर जे की कर्नाटक या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा सूर्याला बघा सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे. बघा सूर्याला बघा सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध ग्रह हा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा बघा नाईल ही जगामधली बघा सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशा बघा नाईल ही जगामधली बघा सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते. बघा नाईल बघा ही जगामधली बघा सर्वात लांब नदी बघा इजिप्त या देशामधून वाहते. विषय क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये बघा विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे. बघा भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती बघा सूचीमध्ये बघा विषयांची एकूण संख्या बघा 52 या ठिकाणी विषयांची एकूण संख्या आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात प्रथम बघा जिल्हाधिकारी यांचं पद खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा निर्माण करण्यात आले होते. बघा भारतामध्ये बघा सर्वात प्रथम जिल्हाधिकारी बघा यांचं पद बघा सन 1772 मध्ये भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते. विषय क्रमांक पुढचा बघा पोलीस निरीक्षक हे पद पुढीलपैकी कोणत्या श्रेणीमधलं पद आहे. बघा पोलीस निरीक्षक बघा हे बघा वर्ग बघा 1 मधले या ठिकाणी पद आहे. विषय क्रमांक पुढचा बघा धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले. बघा धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन हे केलेलं आहे. विषय क्रमांक पुढचा बघा पंचायत राज्याचे 3 स्तर खालीलपैकी कोणत्या समितीने सुचवले. बघा पंचायत राज्याचे बघा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे पंचायत
राज्याचे बघा 3 स्तर बघा हे बलवंतराय मेहता या समितीने ते सुचवले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 7,500 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? बघा 7,500 किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये बघा एकूण 17 या ठिकाणी सदस्यसंख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत समितीला खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा हा मिळाला होता? बघा पंचायत समितीला बघा 73व्या बघा घटनादुरुस्तीने या ठिकाणी बघा घटनात्मक दर्जा या ठिकाणी मिळाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा बघा जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? जल्लीकट्टू हा सण बघा जल्लीकट्टू हा सण बघा तामिळनाडू या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक प्राणी दिन खालीलपैकी बघा जागतिक प्राणी दिन खालीलपैकी केव्हा असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर या दिवशी बघा जागतिक प्राणी दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग व्यापला? बघा पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग या ठिकाणी व्यापलेला आहे? बघा 71% बघा पाण्याने पृथ्वीचा एकूण या ठिकाणी भाग हा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नेफा हे पुढीलपैकी कोणत्या एका राज्याचं जुनं नाव? नेफा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं या ठिकाणी जुनं नाव आहे? नेफा बघा नेफा बघा अरुणाचल प्रदेश बघा या ठिकाणी या राज्याचं जुनं नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू असते? सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू असते? बघा हिरा बघा ही सर्वात कठीण वस्तू असते. प्रश्न क्रमांक बघा श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? श्रीनगर हे शहर बघा श्रीनगर बघा हे शहर झेलम या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक बघा ताडोबा हे महाराष्ट्रामधलं बघा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा ताडोबा बघा हे महाराष्ट्रामधलं बघा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिन बघा 11 जुलै बघा या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर खालीलपैकी कोणतं शहर आहे? बघा भारतामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर म्हणजे मुंबई हे शहर बघा भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खडकवासला पुणे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं? खडकवासला पुणे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा खडकवासला बघा हे धरण मुठा या नदीवरचं धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भिवपुरी हा महाराष्ट्रामधला बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? भिवपुरी बघा भिवपुरी बघा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती बघा रायगड या जिल्ह्यामधला बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक सर्वात जलद वाढणारा वृक्ष खालील बघा सर्वात जलद वाढणारा वृक्ष खालीलपैकी कोणता वृक्ष आहे? बघा निलगिरी हा बघा सर्वात बघा जलद वाढणारा वृक्ष आहे. बघा कॉफी बघा कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं? कॉफीच्या उत्पादनामध्ये बघा अग्रेसर असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा कर्नाटक बघा हे राज्य कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा देशामधलं बघा पहिलं संस्कृत विद्यापीठ बघा रामटेक या ठिकाणी आहे जे की नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा मोडक सागर बघा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा यंग इंडिया या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी यंग इंडिया बघा या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते? यंग इंडिया बघा यंग इंडिया बघा या नावाचं वर्तमानपत्र महात्मा गांधी हे चालवत होते. प्रश्न क्रमांक बघा आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून खालीलपैकी कोणता पुरस्कार हा समल आशिया खंडामधला अतिशय माना प्रति नोबेल पुरस्कार बघा रमन मॅक्सिस बघा हा पुरस्कार आशिया खंडामधला अतिशय मानाचा या ठिकाणी पुरस्कार समजला जातो. प्रश्न क्रमांक बघा जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी बघा जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पर्यावरण दिन बघा 5 जूनला बघा जागतिक पर्यावरण दिन असतो.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचे, लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत, तर महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी बघा, भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे, रीटा फारिया भारताची पहिली महिला मिस वर्ल्ड आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे. बघा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला म्हणजे आशापूर्ण देवी बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या या ठिकाणी महिला आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे, सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह बघा शनी ग्रह बघा सर्वात कमी घनत्व असलेला तो ग्रह आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा, भारतामध्ये बघा सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेलं राज्य म्हणजे गुजरात राज्याला बघा सर्वाधिक समुद्रकिनारा या ठिकाणी लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घाना भरतपूर बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा, जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भामरागड आणि चिरोली डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, भामरागड आणि चिरोली डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक बघा, भारतामधल्या सर्वात प्राचीन पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या. बघा, आरवली आरवली बघा ही पर्वतरांग भारतामधली सर्वात प्राचीन या ठिकाणी पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये काजू उत्पादनामध्ये अग्रेसर खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. बघा, अग्रेसर जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा हा बघा महाराष्ट्रामध्ये काजू उत्पादनामध्ये अग्रेसर तो जिल्हा आहे. बघा, महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात, महाराष्ट्र दिन बघा 1 मे या दिवशी बघा महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. बघा, थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणते, थायलंड बघा थायलंडचे बघा बँकॉक थायलंड या देशाची राजधानी आहे. बघा, सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळते. बघा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF अवेलेबल आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच PDF हे पाठवले जाईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.